हे युद्धखोर हरामखोर आखतात बॉर्डर. हे युद्धखोर हरामखोर आखतात बॉर्डर, करतात वाटण्या जमिनीच्या. आपल्या अविवेकी खेळासाठी उघडून शस्त्रास्त्रांचा कारखाना करतात नेमणूक बॉर्डरवर हिंसा करणाऱ्या सैनिकांची पगारावर. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? तुम्ही थंबनेल पाहिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला माहिती आहे आज मी तुमच्या समोर माझी एक कविता सादर करणार आहे. कवितेचं शीर्षक आहे युद्धखोर हरामखोर. तर कविता अशी आहे, नीट लक्ष देऊन ऐका. आवडली तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये तुमची जी काही मतं असतील ती कळवा. तर मी लिहिलेली कविता युद्धखोर हरामखोर. माझं ते माझच आणि तुझं ते पण माझच, या एकाच मुद्द्यावर केली जातात युद्ध हरामखोरांकडून. तुमच्या आमच्या परंपरा अस्मिता जाग्या करून. पुन्हा एकदा वाचू का? माझं ते माझच आणि तुझं ते पण माझच, या एकाच मुद्द्यावर केली जातात युद्ध हरामखोरांकडून. तुमच्या आमच्या परंपरा अस्मिता जाग्या करून. ते पुढे करतात कारण धर्माचं देवाचं, पण हवी असते त्यांना जमीन, हवं असतं त्यांना तेल पाणी नैसर्गिक साधन संपत्ती दुसऱ्याची. हे भाडखाऊ म्हणे शांततेसाठी करतात युद्ध. हे भाडखाऊ म्हणे शांततेसाठी करतात युद्ध. हे भोसडीचे शांततेसाठी मारतात म्हणे तान्ह्या बाळांना, गरोदर आयांना, म्हाताऱ्या खोताऱ्यांना आणि तत्व बित्व जपणाऱ्या तरुणांनाही सरसकट युद्धखोर हरामजाद्यांबरोबर. हे युद्धखोर हरामखोर आखतात बॉर्डर. हे युद्धखोर हरामखोर आखतात बॉर्डर, करतात वाटण्या जमिनीच्या. आपल्या अविवेकी खेळासाठी उघडून शस्त्रास्त्रांचा कारखाना करतात नेमणूक बॉर्डरवर हिंसा करणाऱ्या सैनिकांची पगारावर. या युद्धखोर हरामखोरांच्या आयांनी अजाणतेपणी पोसली होती आपापल्या गर्भात ही असली क्रूर हिंस्र श्वापदे. या युद्धखोर हरामखोरांच्या आयांनी अजाणतेपणी पोसली होती आपापल्या गर्भात ही असली क्रूर हिंस्र श्वापदे, की संस्कृतीच्या नावाखाली सुप्तावस्थेत दडून बसलेल्या भिकारचोट हिंस्र असंस्कृत समाजाचीच पैदास आहे ही. कवितेच्या शेवटाला येताना युद्ध नको बुद्ध हवा या ओळीला जुळणाऱ्या ओळी सापडत नाहीयेत मला. कवितेच्या शेवटाला येताना युद्ध नको बुद्ध हवा या ओळीला जुळणाऱ्या ओळी सापडत नाहीयेत मला. पण आईचा गर्भही नासवणाऱ्या युद्धखोर हरामखोरांच्या तिरडीला माणुसकीच्या नात्याने खांदा देताना फक्त एवढंच म्हणावंसं वाटतं, वैष्णव जन तो तेने कहिए, जे पीड पराई जाने रे. अशी कविता आहे माझी. आवडली तर लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि पुन्हा एकदा नवीन व्हिडिओच्या निमित्ताने लवकरच भेटूयात. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय.